नवीन बॉक्स आहे. हे बघा सगळे आता सगळे सील आहे, अजून सील नाही कुठली यायची. आणि त्याचसोबत तुम्ही पहा हे त्याचसोबत हे बघा हे माईक नवीन आहे माईक. आणि याला बघा कशा पद्धतीची उधळी लागून गेली. म्हणजे जनतेचा पैसाची कशी याने ऐशी की तैशी करून टाकली प्रशासनाने. हे बघा सील पॅक आहे. त्यानंतर त्याच्यानंतर हे सेटअप आहे, इलेक्ट्रॉनिक सेटअप आहे. ते पूर्ण इलेक्ट्रॉनिक सेटअप आहे आतमध्ये पहा, पूर्ण उधळी लागून आहे. नवीन आयटम आहे. त्यासोबतच तुम्ही पहा त्या सगळ्या रूममध्ये हे बघा हे आयटम आहे. हे बघा पूर्ण उधळी लागून आहे ही बॉक्समध्ये. हे बघा हे सील पॅक आहे. याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे आणि अनेक खूप भारी वजन आहे आता. म्हणजे या ठिकाणी त्यासुद्धा तुम्ही पहा स्नेक बाईट किट. आपण आपल्याकडे पेपरमध्ये साप चावलं की इंजेक्शन उपलब्ध नाही राहत, पण या ठिकाणी अशा पद्धतीचे स्नेक बाईटचे किट आहे. हे बघा खूप सारे किट इथे स्नेक बाईटचे किट पडले. सगळे सील पॅक आहे. आणि त्याच्यामध्ये शासनानं अशा पद्धतीचं त्याच्यावर दुर्लक्ष केलं. ज्याही अधिकाऱ्यांना हे सगळं केलं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यासोबत तुम्ही पहा इकडे पण हे सगळं इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे. त्याच्या आतमध्ये सगळं पूर्ण उधळी लागून आहे. त्याच्या आतमध्ये नवीन आहे पन्नी लागूनच आहे. नवीन आहे. याच्यामध्ये सगळं सामान होतं, सगळं उधळीने खाऊन टाकलं. याच्यामध्ये पण सामान आहे, याच्यामध्ये पण सामान पडून आहे. हे सगळं सामान जनतेच्या पैशाचं होतं. फर्स्ट एड बॉक्स नवीन फर्स्ट एड बॉक्स हा बरोबर. म्हणजे हा नवीन फर्स्ट एड बॉक्स. याच्यामध्ये गॉगल प्रिमायसेस मध्ये लाखो रुपयाचा माल जनतेचा उधळी खात पडले. नवीन गॅजेट्स आहे सगळे. हे यांच्याकडे ते मेंटेनन्स आहे, सगळी जबाबदारी यांच्याकडे आहे. मी त्यांना म्हटलं की चला आमच्यासोबत, हा आमचा अर्ज घ्या आणि चला स्पॉटवर पाहण्याकरिता. तर ते म्हणताय की नाही मी तुम्ही अर्ज दिला, मी आता त्याच्यावर अहवाल दुसऱ्यांना आदेश देणार आणि त्याच्यानंतर मी तिथं जाऊन चौकशी करणार. म्हणजे साप गेल्यानंतर काठी मारण्याचा प्रकार हे अधिकारी करीत आहे. जोपर्यंत सदर ठिकाणी स्पॉटवर तात्काळ पंचनामा. वन अकादमीच्या प्रिमायसेसमध्ये लाखो रुपयाचं नवीन गॅजेट्स उधळी लागत पडल्यात आहे. आम्ही त्याची मोक्या चौकशीने पाहणी केली असताना तिथे लाखो रुपयाचं नवीन गॅजेट्स आहे. सगळे नवीन गॅजेट्स आहे. स्नेक बाईट्स किट्स आहे, पॅकिंगवाली फर्स्ट एड किट्स आहे. हे सगळे इक्विपमेंट त्या ठिकाणी असे पडलेले आहे. तर आम्ही ते पाहिलं असताना आम्ही इकडे अधिकाऱ्यांकडे आलो. त्यांना एक अर्ज केला की सदर ठिकाणी मोका चौकशी आमच्या समक्ष करा, आम्ही तुम्हाला दाखवतो आणि त्याची कोणाची जबाबदारी होती ती सगळं निश्चित करून पुढील कारवाई करण्यात यावी, कारण की हा जनतेचा पैसा आहे. पण इथे आल्यानंतर ते संबंधित अधिकारी आम्हाला म्हणतात की आम्ही आज तुम्ही अर्ज दिला, आम्ही त्याच्यावर आदेश काढू आणि मग त्याच्यावर तर चौकशी करू. पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही आत्ता आमच्या समक्ष मोका चौकशी तर करा, पण ते यायलाच तयार नाही. पण ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही भेटलो त्यांनी म्हटलं की माझ्याचकडे हे सगळं मेंटेनन्सचं काम आहे. पण त्यांचीच ही जबाबदारी होती की त्या ठिकाणी कसं काय सामान गेलं आणि त्या ठिकाणी सगळं नवीन आहे, गॅजेट्स कसं काय उधळी खात आहे. तर त्याची आम्ही म्हणतो की मोका चौकशी करा, तर तिथं यायला तयार नाही. हे अत्यंत निंदनीय. म्हणजे ज्या ठिकाणी इक्विपमेंट पडले आहेत हे यांना आता लक्षात आलं की आमच्या यानं चुकी झाली किंवा कोणाच्या माध्यमातून ते तिथं पोचले इक्विपमेंट, सरकारी इक्विपमेंट, तर त्याची जबाबदारी घेण्याचे टाळाटाळ करताय. म्हणून आमच्या समक्ष येण्यास तयार नाही आहे ते, कारण की त्यांना वाटत आहे की पोल खुलून जाणार. म्हणून आमची मागणी आहे की त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आत्ताच्या आत्ता आमच्या समक्ष तुम्ही फक्त स्पॉट पंचनामा करा की कितीचा माल तिथं पडलेला आहे आणि कोणाच्या चुकीमुळे. बाकी चौकशीचा अहवाल नंतर होणार, पण आत्ताच्या आत्ता त्यांनी आमच्या समक्ष त्या ठिकाणी आमच्यासोबत चला आणि तिथली चौकशी करा, ही आमची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.